संत सेना न्हावी महाराजांसाठी स्वतः विठ्ठल न्हावी बनले, पण काय ही कथा प्रत्येक विठ्ठल भक्तांनी ऐकायलाच हवी। काय त्या मागची स्टोरी सांगतोय तुम्हाला। त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सांगतो विषय काय। संत सेना न्हावी महाराज हे विठ्ठलाचे परम भक्त होते। ते राजाची दाढी करायचं काम करत असत। एके दिवशी ते विठ्ठलाच्या नामात इतके तल्लीन झाले की राज दरबारात जाण्याची वेळ निघून गेली। तेव्हा आपल्या भक्ताची लाज राखण्यासाठी साक्षात पांडुरंगाने सेनानी महाराजांचं रूप धारण केलं आणि राज दरबारात जाऊन राजाची दाढी करू लागले। दाढी करता करता राजाने आरशात पाहिलं आणि त्यांना धक्का बसला। आरशात सेनानी न्हावी नाही तर साक्षात श्रीहरी विठ्ठलाचे दर्शन होत होते। राजा भावविभोर झाला। दाढी पूर्ण झाल्यानंतर त्याने आनंदाने सोन्याच्या मोहराने भरलेली थैली त्या न्हाव्याला दिली आणि पांडुरंगाने ती थैली थेट सेना महाराजांच्या घरी नेऊन ठेवली आणि अदृश्य झाले। थोड्या वेळाने अखेर सेना महाराज राज दरबारात पोहोचले। त्यांनी राजाला क्षमा मागितली। राजा म्हणाला, सेना, आताच तर तू माझी दाढी करून गेला आणि तुझ्या रूपात मला साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले। घरी परत गेले सेना महाराज आणि त्यांनी पाहिलं की सोन्याच्या मोहराची थैली घरात ठेवलेली होती। जेव्हा त्यांना समजलं भक्ताची लाज राखण्यासाठी स्वतः विठ्ठलच सेना न्हावी बनून आले होते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा रामकृष्ण हरी आणि व्हिडिओ सर्व भावी भक्तांना हा पोचवा, जेणेकरून सर्वांना माहिती झालं पाहिजे की भक्ताची लाज राखण्यासाठी देव कुठून कशा रूपात येईल सांगता येत नाही।